हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावर्ध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय. अबा महाराज की जय. जय गुरुदेव दत्त. भगवान श्री कृष्ण की जय. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. मनोनी सदा स्मरावे, मातेची त्वा. प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेली ओवी ही ज्ञानेश्वरीतील 8व्या अध्यायातील 75वी अशी ओवी आहे. ओवीचा सरळ सरळ अर्थ असा आहे की मनुष्य जीवनात ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे की मनुष्य जीवनात आपण वेगवेगळ्या गोष्टी अति आवडीने करत असतो किंवा जी वस्तू आपण अतिशय आवडीने करतो तीच वस्तू मरणसमयी आपल्या चित्तामध्ये साठवली जाते आणि त्यानुसार आपल्याला मरणानंतर ती गती प्राप्त होते. अशा या ओवीचा सरळ सरळ असा अर्थ आहे. प्रस्तुत प्रवचनापूर्वी परिहार देणे गरजेचे असते. आज आपण दशक्रिया निमित्त आज येथे आपण जमलेले आहोत. तर कैलासवासी ग बा सुलभा नाना पवार यांना जाऊन आज 10 दिवस झालेले आहेत आणि अशा या त्यांच्या जाणीने त्यांच्या कुटुंबियावर, आप्तेष्टावर, सगळे सोयऱ्यांवर फार अतिवस दुःख झालेलं आहे. या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती भगवंत देवो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. तर यांच्या मागे संजय नाना पवार आणि मनेश नाना पवार अशी त्यांची 2 मुलं आहेत. नीलम संजय पवार, सौ पुष्पा मनीष पवार अशा 2 सुना आहेत. शारदा राजेंद्र जगताप ही त्यांची मुलगी आहे. राजेंद्र पोपटराव जगताप हे त्यांचे जावई आहेत. श्री निखिल राजेंद्र जगताप नातू, अमित संजय पवार नातू, निशांत संजय पवार नातू, भार्गवी मनेश पवार नातू, चिरंजीव गंधर्व मनेश पवार नातू असा हा त्यांचा परिवार आहे. आणि अशा या परिवारामध्ये आईच्या मातोश्रीच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर नक्कीच दुःख झालेलं आहे. तर दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती द्यावं अशी मी भगवंतचरणी प्रार्थना करतो. आणि आज या प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करूया. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. मनोनी सदा स्मरावे, मातेची तुवा. तर या मनुष्य जन्मामध्ये आपण पाहतो की आपलं ज्या गोष्टीवर जास्त प्रेम असतं किंवा जी गोष्ट जास्त आवडते त्याप्रमाणे मरणाच्या अंतसमयी त्याप्रमाणे त्यांना गती प्राप्त होते आणि तो त्या गतीला प्राप्त होतो. म्हणजेच आपण जर आयुष्यभर रामनाम जपलं तर तेच रामनाम, तोच रामप्रभू आपल्या मरणाच्या वेळी आपल्याला चित्तात उभा राहील व पुढचा जन्म हा रामजन्म मिळू शकतो आणि मोक्षप्राप्ती मिळू शकते.
तर मनुष्य जीवनात आपण अनेक प्रकारचे संस्कार केलेले असतात, आपल्या अनेक प्रकारचे कर्म केलेले असतात. तर अशी जी वेगवेगळी कर्म करतो, तर आपल्याला आठवतं का आत्तापर्यंत आपण कितीतरी कर्म केली? आपण आठवू पाहिलो तर आपल्याला सुद्धा आठवणार नाही. साधारणतः उदाहरणार्थ आपण जर 24 तासातले कर्म बघितले तर 24 तासात आपण खाणं, पिणं, बोलणं, चालणं, राहणं, वागणं अशा वेगवेगळ्या काय करतो आपण क्रिया करतो. पण सगळ्याच क्रिया आपल्याला आठवतात ना का? तर नाही. त्यातल्या ठराविक क्रिया अशा आहेत की त्याच फक्त आपल्याला आठवतात. म्हणजेच काय, ज्या ठळक क्रिया आहेत त्याच आपल्याला आठवतात आणि त्याचाच आपल्या मनावर परिणाम होतो. मग आपण जर म्हटलं जीवन म्हणजे काय, तर जीवन म्हणजे एक संस्कार संचय. म्हणजे ह्या सगळ्या विविध क्रियांचा किंवा कर्मांचा जो संस्कार, ठळक असा संस्कार आपल्या मनावर किंवा चित्तावर बिंबवला जातो तोच खऱ्या अर्थाने राहतो. म्हणून आपले जीवन म्हणजे काय, संस्कार संचय आहे. मग या संस्कारामध्ये काय आलं, चांगले संस्कार आले, वाईट संस्कार आले. तर चांगल्या संस्काराचाही परिणाम आपल्या मनावर होतो आणि तसाच वाईट संस्काराचाही परिणाम आपल्या मनावर होत राहतो. आता आपण जर लहानपणाचं उदाहरण बघितलं तर लहानपणाच्या आपल्याला गोष्टी आठवतात का? तर नाही आठवत आपल्याला लहानपणाच्या गोष्टी. तर जसं म्हणतो ना आपण एखाद्या पाठीवर गोष्ट लिहावी आणि ती पुसावी, म्हणजे काय सगळं पुसलं जातं. तसं ह्या बालपणाच्या गोष्टीसुद्धा ते आपल्या पाठीवरच्या पुसल्या गेलेल्या आहेत. आता बालपणीच आठवत नाही तर पूर्वजन्मीचं आपल्याला काय, पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात का? नाही. जाऊ द्या, पूर्वजन्मीचं तर काय आठवायचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण आपल्या आत्ताच्या या जन्माच्या गोष्टीचा विचार करू. तर ह्या जन्मामध्ये आपण एक दिवसभर कर्म करतो. आता बघा काहीकांना एक सवय असते, ते काय करतात, संध्याकाळी आपण जे दिवसभर कर्म करतो ना ते कर्म काय करतात, लिहून काढतात किंवा डायरी लिहिण्याची काय असती पद्धत आहे. खऱ्या अर्थाने आम्ही तर म्हणतो खरंच डायरी लिहायला सुरुवात करा. का? आपण दिवसभर एवढी कर्म करतो पण तेवढ्या कर्माचं आपल्याला काय कळत नाही. मग म्हणजे ठराविक कर्म आहे ते तरी लिहिण्याचा प्रयत्न करा, बघू आपल्याला आठवतात का. तर त्यानंतर समजा आपण 24 तासच जाऊ द्या, नंतर आपण असं विचार करू की आठवडाभराचं जे काम केलं ना ते आपण लिहिण्याचा प्रयत्न करू आठवड्याभराचं. नंतर असं विचार करू की महिनाभरात काय काम केलं त्याचा विचार करू, 6 महिन्याचं काम केलं त्याचा विचार करू, वर्षभराचं काम काय केलं. असं आपण जर लिहायचा विचार केला तर आपल्याला फार क्वचित म्हणजे फार क्वचित गोष्टी आपल्याला आठवल्या जातील. पण ज्या गोष्टीचा विचार किंवा जी गोष्ट आपली ठळकपणे त्याचा संस्कार आपल्या मनावर झाला, किंवा एखाद्या गोष्टीशी आपण एखाद्याला भांडलो बघा ते सुद्धा आपल्या ध्यानात राहतं. किंवा एखाद्या गोष्टीला जर आपलं मनासारखं जर काम झालं ते आपल्याला कायम आठवतं. म्हणजे याचा अर्थ काय, काही ठराविक कर्म ही आपल्याला जरूर आठवतात. तसं आपण जर आयुष्याचा जर विचार केला, आयुष्यामध्ये आज आत्तापर्यंत आपण जी काय कर्म केली त्यातली कोणती कर्म केली आणि आपल्याला आत्ता त्यातली कोणती कर्म आठवतात. जसं एखादा व्यापारी असतो बघा, तो व्यापारी काय करतो, आपला धंदा करतो. तो धंदा करताना त्याला तो काय विचार करतो, सुरुवातीला त्याची खतावणी असते बघा, तो त्याच्यामध्ये त्याचा हिशोब लिहित असतो. तो त्याच्यामध्ये तो लिहितो महिन्याला किती प्रॉफिट झाला, 6 महिन्याला किती प्रॉफिट झाला, वर्षभरात किती प्रॉफिट झाला, आणि किंवा नफा झाला तर नफा, तोटा झाला तर तोटा. पण तो काय करत असतो, थोडंसं लिहून काढतो. आणि मग त्याला वर्षभराच्या शेवटी काय कळतं, तर आपल्याला किती नफा झाला किंवा किती तोटा झाला. नफा झाला तर आनंद होतो, तोटा झाला तर छाती दडपली जाते. तसंच आपल्या जीवनाचं पण तसंच आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही सत्कर्म केलेलं असतं त्याचा ठसा नक्कीच आपल्या मनावर उमटतो आणि तेच सत्कार्य किंवा तेच कर्म आपल्या जीवनाचं सार्थक असं होतं किंवा आपल्या जीवनाचं फलित असं आपण समजायचं आणि तोच आपला नफा असा समजायचा. तर आपण बघतो मरण समयी
बऱ्याच वेळा कधी कधी आपली वासना एखाद्या अन्नावर जाते. म्हणजेच काय, जर अन्नावर गेली त्याचा अर्थ काय, आपली अन्नाची वासना जागृत होते. कारण बऱ्याच वेळा काय असतं की मृत्यूसमयी कुठली गोष्ट ध्यानात येईल हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळा तसं तो अन्न म्हणून त्याचा जर संस्कार कोणता झाला तो अन्नविषयक संस्कार झाला. जर दुसरं उदाहरण बघूया आपण. जर मरणसमयी आपल्याला आपला समजा एखादा मुलगा बाहेरगावी असला आणि तो जर आपल्याला भेटायला आला नाही, आपली म्हणजे चिंता काय होते की अरे तो आला नाही. म्हणजे मुलाची आठवण करणं हा काय झाला, पुत्रविषयक संस्कार झाला. म्हणजेच मरणाच्या वेळी जशी आपली स्थिती असेल किंवा मरणाच्या वेळेस जसा आपला विचार असेल त्याप्रमाणे आता आपल्याला गती प्राप्त होते. म्हणून मग मरणाच्या वेळेस जर तशी गती प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिन गोड व्हावा. मग शेवटचा दिन जर गोड व्हायचा असेल तर त्याची सुरुवात ही कधीपासून केली पाहिजे, अगोदरपासून केली पाहिजे. जसं म्हणतो ना, एखाद्या अंकगणितामध्ये बघा आपण भागाकार केला तर भाग केला तर शेवटी शिल्लक काय राहतं, 1 किंवा काय राहतं तर 0 राहतं. म्हणजे आपल्या जीवनाचा एक ठराविक असा अंक असतो की त्या अंकाच्या नुसार आपलं जीवनाचं फलित हे काय असतं, ठरलेलं असतं. मग जीवनाचं जर फलित जर आपल्या हातात आहे तर मग आपण काय करायला पाहिजे, आत्तापासून मरणाचं काय करायला पाहिजे, स्मरण ठेवायला पाहिजे. तर आपण एक दृष्टांत बघूया. तर एकनाथ महाराजांकडे एक मनुष्य आला आणि तो मनुष्य एकनाथ महाराजांना म्हटला, तो म्हणे तुम्ही एवढे शांत, निष्पाप, राग न येणारा, परोपकारी, किंवा तुम्हाला कधीच कुठलं म्हणजे कोणाविषयी द्वेष वाटत नाही, असं कसं काय. तर एकनाथ महाराज काय म्हणतात, अरे माझं राहू दे, परंतु तुझ्या बाबतीत मला काही माहिती आहे. तर म्हणे काय, तर म्हणे तुझं मरण आहे ना, तर 7 दिवसामध्ये तुझं काय आहे, मरण आहे. मग तो एकदम चाट पडतो आणि मग नंतर तो घरी निघतो आणि घरी निघाल्यानंतर मग घरी जातो, बायकोला भेटतो, सगळं निराश. ती विचारते काय झालं, काय नाही. म्हणे ठीक आहे. तो निर्वानिर्वीच्या काय करतो, गोष्टी करतो. आणि मग त्या निर्वानिर्वीच्या गोष्टी करण्यामध्ये त्याचं सगळं चिंतन कुठं, तर त्याच्यामध्येच. मग 7 दिवसात मरण आहे आपल्याला बाबा, मग आता काय करायचं, कोणाबरोबर भांडायला नको, कोणाचे उसने पैसे घेतलेले असेल ते परत देणे, कोणाविषयी जर रागद्वेष असेल त्याची क्षमा मागणे, किंवा म्हणजे अशा थोडक्यात काय करतो, सगळ्या क्रिया करायला लागतो. पण त्या क्रिया करता करता माणसाच्या मनात, डोक्यात जो विचार, तो कशाचा विचार, तो मृत्यूचा विचार. तो मृत्यूचा विचार सारखा त्याच्या मनामध्ये काय असतो, घोळत असतो. 6 दिवस जातात. मग 7व्या दिवशी एकनाथ महाराज स्वतः त्या माणसाच्या काय जातात, घरी जातात आणि म्हणतात, कसं रे बाबा, तो बरं आहे बाबा. म्हणे आता काय, आता 6 दिवस तर गेले, आता काय 1च दिवस राहिला, 7वा दिवस राहिला. मग काय, तर म्हणतो चाललं आता निरोप घेतल्यासारखं ना, शेवटचा निरोप घ्यायचा तसं तो शेवटचा निरोप घेऊन एकनाथ महाराज नमस्कार करतो. तर म्हणे या 6 दिवसात काय काय केलं, तर म्हणे काहीच नाही केलं. म्हणजे काय, मग आजारी पडलो, झोपलो, बसलो, काय कुठं करण्याची कुठं. मग ह्या 6 दिवसात तू किती पाप केलं. अहो म्हणलं पापाचं काय घेऊन बसला, तिथं 6 दिवस मला पूर्ण त्या सगळं मृत्यूचं चित्र डोळ्यासमोर दिसत होतं. मग म्हणे मिळालं का तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर, आम्ही निष्पाप का, किंवा आम्ही राग द्वेष करत का नाही. कारण त्याला कारण हेच आहे की संतांना नेहमी मृत्यू समोर दिसतो, म्हणून ते काय करतात, आधीच घाबरून राहतात. म्हणजेच काय की मृत्यूचे स्मरण असणे हा पापापासून मुक्त होण्याचा काय एक प्रकार आहे. म्हणून जर पापापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल किंवा राहायचं असेल तर आपण मृत्यू पुढं आपल्याला येणार आहे, मृत्यूचा काळ जवळ येणार आहे आणि त्याची काय तजवीज करायची हे आपण आत्तापासून ठरवायला पाहिजे. एक फ्रेंच तत्वज्ञानी होता,
पास्कल म्हणून फ्रेंच तत्त्वज्ञानी, त्याचा पासे नावाचं एक पुस्तक आहे. त्या पासे नावाचं पुस्तकामध्ये, आता पासे म्हणजे काय तर विचार, तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी सगळे मृत्यूविषयीचे काय वेगवेगळे दाखले दिलेले आहेत. मग तो पासे या पुस्तकात काय लिहिलं आहे, तर मृत्यू हा नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. काय असतो, मृत्यू आपल्या नेहमी पाठीशी उभा असतो. परंतु आपण काय करतो, मृत्यूला नेहमी टाळण्याचा प्रयत्न करत असतो. शक्यतो बऱ्याच वेळा आपण बघतो तर जेवताना नाही का कुणीतरी असं विषय काढला मृत्यूचा, आपण म्हणतो अरे काय अभद्र बोलतोस. म्हणजे साधा मृत्यूचा विषय जरी काढला तरी आपल्या अंगावर काटा येतो किंवा आपल्याला तो नको नकोसा वाटतो. म्हणजे बघा, साधा मृत्यूचा म्हणजे काय, मृत्यूचं स्मरण ठेवायचे, मृत्यू कसा टाळता येईल. पण मृत्यू अटळ आहे ना, जन्माला आलं की त्याला मृत्यू हा अटळ आहे. परंतु तो पण टाळण्याचा आपण काय करतो, प्रयत्न करतो. समजा आपण एखाद्या मुंबईला जायचं आहे आणि मुंबईच्या गाडीत बसलो, आपण कुठं जाणार आहोत, तर मुंबईला जाणार. म्हणजे त्याचा अर्थ काय, ज्या वेळेस पाचवीला ज्यावेळेस 6वी येते आणि त्यावेळेस ती लिहून ठेवते की तुझं मरण ह्या दिवशी आहे, त्याप्रमाणे त्या दिवशी तिथे त्या ठिकाणी आपल्याला ते मरण आल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच काय की मरणसुद्धा काय आहे, काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते चुकत नाही. म्हणतो ना आपण, सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, पण सूर्य उगवून सूर्य मावळताना तो आपल्या शरीराचा तुकडा ना तुकडा दररोज खऱ्या अर्थाने काय आहे घेऊन जात असतो. आणि तो घेऊन जात असून आपलं जे आयुष्य आहे थोडक्यात काय आलं असं घटत गेलेलं असतं, पण त्याची आपल्याला जाणीव राहत नाही. बऱ्याच वेळा तर आपण मरणाचे स्मरण करतो. बऱ्याच वेळा एखादी आजी असते बघा, तर आजी काय करते, एखादा तूप आणायला जाते. बऱ्याच वेळा ती 5 मिनिटं तूप आणायला सांगण्यापर्यंत तूप येताना काय आहे ती विसरते. पण तेच जर तिला 50 वर्षापर्यंत सोन्याचं उदाहरण असतं, ती काय करते, सारखं सांगत असते. का, कारण तिच्या मनावर तिने ते सोन्याचं उदाहरण 10 लोकांना सांगितलेलं असतं. म्हणजे काय, जी गोष्ट आपण सारखी करतो तीच काही गोष्टी आपल्या ध्यानात राहते. म्हणजेच काय, त्या गोष्टीचा संस्कार हे आपल्या मनावर कायम बिंबवला गेलेला असतो. म्हणून ती काय असते, म्हणून आम्ही सांगतो की बाबा तिला न जाणो, तिला शेवटच्या क्षणी त्याची आठवण नाही व्हावा. कारण जी वस्तू आपण मनात धरतो तिचं त्यानुसार तिला काय होतो, ती वस्तू प्राप्त होते. म्हणून इच्छा, वासना, ह्या वासनेपोटीच जन्म आहे. म्हणून आपण नेहमी ध्यानात ठेवलं की मरणसमयी आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची वासना नसायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, सॉक्रेटिसचं उदाहरण घेतलं, एक प्रोफेसर जर आपल्या याला शिकवतो, तो शाळेमध्ये काय म्हणतो की मनुष्य जन्म मृत्यू आहे. म्हणजे काय, मनुष्य जन्म मरणार आहे. पण तो काय म्हणतो, तो सॉक्रेटिस मनुष्य आहे आणि तो मरणार आहे. म्हणजे काय की तो स्वतःचं उदाहरण नाही सांगत, तो सॉक्रेटिस मरणार नाही. सॉक्रेटिस खऱ्या अर्थाने वेगळा असतो. म्हणजे काय, तो स्वतःसुद्धा उदाहरण देताना काय करतो, दुसऱ्याचं उदाहरण देतो. अशा प्रकारे आपण काय करतो, मरणाचं कुठंतरी विस्मरण कसं होईल याची जाणीव ठेवतो. हरिण असतं, त्या हरिणाच्या मागं वाघ लागलेला असतो. हरिण पळतोय, वाघ त्याच्या मागं पळतोय. शेवटी हरिण दमतं आणि शेवटी कुठेतरी मातीमध्ये जाऊन आपलं शिंग खुपसतं. आणि शिंग खुपसल्यानंतर ये रे बाबा आता वाघोबा, जाऊ द्या. म्हणजे याचा अर्थ काय, तो वाघोबाशी तो मरण काय करतो, शेवटी मरणाला आपल्याला स्वीकारावंच लागतं. तसं ते वाघोबाला ये आणि आता काय खा. म्हणजे याचा अर्थ काय, कुठलंही गोष्ट किंवा कुठलंही मरण हे तुमच्या हातात नाही. त्याच्या मागं तुम्हाला बऱ्याच अर्थाने की त्याचं विस्मरण कसं होतं आपण ते पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आपला हा संसार आहे. आता या संसारामध्ये आपण बऱ्याच वेळा काही गोष्टी आपण म्हणतो ना संकल्प करतो. बऱ्याच वेळा काय करतो आपण, नवीन वर्षाचे संकल्प करतो. का तर बाबा ह्या वर्षात तरी निदान आपल्याकडून काही चांगल्या गोष्टी घडाव्यात. पण काय होतं, ते संकल्प कधी कधी कागदावरच राहतात.
किंवा आपण दररोज सकाळी विचार करतो सकाळी सकाळी पहाटे 4 वाजता उठावं. काय होतं, उठतो का? मन काय म्हणतं, जाऊ दे आजच्या दिवस झोपा. म्हणजे काय करतो, हळूहळू आपण काय करतो, मनाला त्या गोष्टीवर हे करतो. आणि आपण कशाचं ऐकतो, तर मनाचं ऐकतो. म्हणजे काय, तर आपलं हे मन आणि ह्या मनावर आपला ताबा हा किती आहे याच्यावर आपल्याला कळत असतं. बऱ्याच वेळा आपले जे पंचज्ञानेंद्रिय म्हणतो ना, तर पंचज्ञानेंद्रियावर सुद्धा तसंच आहे. म्हणजे डोळ्याने चांगलं पाहावं, कानाने चांगलं ऐकावं, मुखाने हरिनाम घ्यावं. आपले हात आहेत, आपल्याला हात हे दान करण्यासाठी आहेत, पाय हे तीर्थयात्रा करण्यासाठी दिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्या या संसारामध्ये जे राडगाडगं आपलं चाललेलं आहे त्या राडगाडग्यामध्ये आपल्या ह्या मनाचा, आपल्या ह्या पाचेंद्रियाचा उपयोग हा सत्कर्मासाठी झाला पाहिजे. आणि मग ते सत्कर्म करण्यासाठी आपण जो म्हणतो ना, यासाठी केला होता 8 तास, तो जर शेवटचा 8 तास जर आपल्याला किंवा शेवटचा दिन जर गोड व्हायचा असेल तर आपण आत्तापासूनच ठरवायला पाहिजे. कल करे सो आज, आज करे सो अब, परमे परलय होईगी बहुरी करेगा कर म्हणून सांगितले. बराच वेळ आपण काय म्हणतो, अध्यात्म करायचं, कधी करायचं तर नंतर करायचं. अशा प्रकारे नंतर न करता त्याची सुरुवात काय करायला पाहिजे, आत्तापासून करायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण म्हणतो ना प्लॅनिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये प्लॅनिंग हे असलंच पाहिजे. शेवटच्या मृत्यूच्या समयी आपला मृत्यू कसा होईल याचा विचार जर आपण आत्तापासून जर केला तर त्यासाठी लागणारी पूरक व्यवस्था, त्यासाठी लागणारे सर्व विचार हे मनामध्ये आपल्यापासून जर आत्ता आपण बिंबवले तर नक्कीच प्रत्येकाचा शेवट गोड व्हायला हरकत नाही. जसं म्हणतो ना आपण म्हातारपणी, अरे आपण आजारी पडू, आपण हे करू, मग आपण काय करतो, त्याची तजवीज म्हणजे त्याचे पैसे पाणी आपण काय करतो, बँकेमध्ये साठवून ठेवतो. म्हणजेच काय करतो, परंतु मग जर पैसा म्हणेल तर पैसा किंवा धन दौलत किंवा गाडी घोडा हे सगळं बरोबर येतं का हो, तर नाही येत. मग काय बरोबर येतं, तर आपण केलेलं पुण्यकर्म हेच आपल्या बरोबर येतं, बाकी सगळं इथल्या तिथं. म्हणून आपण असं कर्म करावं, असा परोपकार करावा की जेणेकरून ते पुण्य आपल्याला पुढच्या जन्मी उपयोगी पडेल. आपण बघतो ना, दिवसभर जे काय कर्म करतो आणि ते कर्म झाले की आपण काय करतो, झोपतो. म्हणजे दिवसभराच्या कर्माची जी काय शिदोरी आहे ती शिदोरी घेऊन आपण झोपतो आणि दुसऱ्या दिवशी आपण उठतो. म्हणजेच काय करतो, त्या दिवसभराच्या कर्माच्या नुसार तसं पाहिलं तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही आदल्या दिवसाच्या कर्मावर डिपेंड असते. तसंच दुसऱ्या जन्माची जी सुरुवात आहे त्या ह्या जन्मीची शिदोरी आपण बरोबर घेऊन पुढच्या जन्माची आपण काय केलं असतो, तर तयारी केलेली असतो. म्हणजेच ह्या जन्माच्या आणि मरण आणि झोप असं जर बघितलं तर दोन्हीमध्ये काय हो, थोडंफार साम्यच आहे ना. मग मरणामध्ये आपण झोपतो, याच्यामध्ये प्रकारे झोपेमध्ये पण झोपतो, पण झोपेत काय होतो, तर त्याच जन्मात उठतो आणि मेल्यानंतर मात्र दुसऱ्या जन्मात उठतो. तर हा साधारणतः काय आहे, फरक आहे. तर त्यासाठी म्हणून सांगितलं आहे की ही मरणाची जी आपली स्थिती आहे ती स्थिती जर आपल्याला चांगली अनुभवायची असेल तर आपल्याला प्लॅनिंग करणं फार महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो ना, तुकारामाच्या याच्यामध्ये लिहिला, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. तर बऱ्याच वेळा युद्ध, हे युद्ध कोणापाशी चाललेलं असतं, ही जी सृष्टी आहे ही सृष्टी हे जे म्हणतात ना जगत दिसतं, तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने जगत मिथ्या ब्रह्मम सत्य. तर ब्रह्मसत्य हे जगत मिथ्या आहे, आपल्याला ते जाणवतो. म्हणजे तो आपल्याला काय होतो, झालेला काय झाला तो भास आहे. तर तो हा आपल्याला दिसणारा काय आहे, तर भास आहे. म्हणून त्याच्याशी आणि मनाशी काय होतो, सारखा आपला झगडा चालू आहे. परंतु ना एखाद्या झगड्यामध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये कधी पराभव होतो तर कधी विजय होतो. पण विजय होऊ नाही तर पराभव होऊ, खचून जायचं नसतं. होतं ना, बऱ्याच वेळा अपयश यशाची काय म्हटलेली असते, पायरी असते. तसं आयुष्यामध्ये स्वप्न, रागद्वेष, मानापमान, सुखदुःख त्या क्रिया, अनेक प्रकारच्या क्रिया घडत असतात. पण खचून न जाता, नैराश्य न आता बऱ्याच वेळा आपण त्याच्यात सामोरं जायचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख आहे. तर
बऱ्याच वेळा आपण एखादा दगड आहे, तो दगड एखादा कारागीर फोडायचा प्रयत्न करतो, तर फोडताना तो 1 2 3 4 असा करता करता 19 घाव मारतो आणि 20व्या घाव्याला दगड फुटतो. मग म्हणायचं का आपण अरे 19 घाव फुकट गेले? तर नाही. तर 19 घाव हे 20व्या घावाची पूर्वतयारी समजली जाते. बरोबर का नाही? तसं आपण कर्म करत जातो, आपल्याला कधीतरी रिझल्ट मिळतो. याचा अर्थ हे 19 घाव फुकट गेले का? तसं आपण केलेले प्रयत्न फुकट गेले का? तर नाही. म्हणून प्रयत्न कधीच फुकट जात नाही, कर्म कधीच फुकट जात नाही. या जन्मात केलेलं कर्म तुम्हाला नक्कीच पुढच्या जन्मामध्ये त्याचा फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कर्म फुकट जात नाही. म्हणून काय करा, शक्यतो नैराश्य होऊ नका. बघा, आई आहे ना, मुलाला अशी पळून जाते, बराच वेळ ते असं पडायला लागलं की आई जाऊन त्याला काय करते, उचलते. म्हणजेच काय, त्या आईला पक्क माहीत असतं की मुलाला थोडं मोकळीक देऊया. आणि ज्यावेळेस ती पडायचं त्यावेळेस ती नक्की काय करते, सावरते. तसंच भगवंताचं आहे. आपण आपल्याला ते भगवंताने काय केलं, मोकळं सोडलं. मोकळं सोडलं, परंतु काय करतो, त्याची नजर मात्र आपल्यावर आहे. तो आपल्याला कधी कधी पडून देणार नाही, परंतु आपला त्याच्यावर असा भरोसा पाहिजे. बघा, बऱ्याच पूर्वीच्या काळी, आता म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये पतंग उडवतात. बघा, पतंग उडवताना कशी उडवतात, बऱ्याच आपण लहानपणी बऱ्याच लोकांनी पतंग उडवले असतात. तर पतंगाला काय करतो आपण, थोडीशी कधी ढील देतो, तर कधी खेचतो. बरोबर नाही? आणि मग जसं ते खेचतो ढेलतो तसा याचा अर्थ काय करतो, तो पतंग वरती हवेमध्ये उडत असतो. म्हणजेच काय, भगवंतसुद्धा आपल्याला कधी खेचतो तर कधी ढील देतो, कधी खेचतो तर कधी ढील देतो. म्हणजे जीवनाची जी कला आहे ते भगवंत आपल्याला त्या पतंगाच्या रूपाने काय करतो, शिकवतो. म्हणून त्याच्यातून हेच घ्यायचं की आपली जर श्रद्धा वल्लभते ज्ञानम, आपली जर भगवंतावर पूर्ण निष्ठा असेल तर भगवंत आपल्याला सोडवल्याशिवाय राहत नाही. कुठल्या वेळेस नाही का, भगवंत कोणत्या रूपात आपल्याला मदत करायला येईल हे सांगता येत नाही. बऱ्याच वेळा आपण पोहण्याचे बघा, लहान पोरं पोहायला जातात त्यावेळेस पूर्वीच्या काळी आपल्या खेडेगावात बघा एक झाड असायचं, झाडाला साखळी बांधली आणि आपल्या कमरेला साखळी बांधली की आपल्याला काय करायचे, डायरेक्ट ढकलून द्यायचे. आणि ढकलल्यानंतर मग आपण थोडंसं आपल्या याच्यामध्ये तोंडा पाण्यामध्ये याच्यामध्ये शरीरामध्ये आपलं सगळं ते पाणी भरून यायचं आणि आपण गुटकुळे खायचो किंवा हे करायचो. परंतु आपल्याला माहिती आहे आजूबाजूला आपल्याकडे कोणतरी आपल्याला बुडलं तरी वाचवणारे आहे. म्हणून काय होतं, माणूस बिंदास राहतो आणि त्याच्यातूनच तो करता करता तो काय करतो, पोहायला शिकतो. तसंच आपण सुद्धा या अशा या संसाररूपी या भवसागरामध्ये आपणही गटाळे खातोय, आपल्याही तोंडा पाण्यामध्ये पाणी जातंय, परंतु आपल्याला कोणीतरी सांभाळणारा आहे. आणि त्यामुळं आपण जर बिनधास्त राहून सगळं काही जे आहे ते जर भगवंतावर सोपवलं तर नक्कीच आपण ती कला अवगत करू आणि आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्या प्रत्येक कर्मामध्ये भगवंत हा साक्षी आहे, आत्मा हा काय आहे, साक्षी आहे. आपण जी कर्म करतो ती आपल्या शरीराच्या माध्यमातून कर्म करतो, पण मी शरीर नसून मी एक आत्मा आहे असं समजून जर आपण कर्म करत राहिलो तर किंवा शरीराला जो त्रास झाला तो आपल्याला त्रास नाही, कारण आत्म्याला सुख नाही, दुःख नाही, आत्म्याला कुठं काहीच नाही ना किंवा काय, फक्त एक दुखणं कोणाला आहे तर शरीराला आहे. म्हणून आपण शरीर नाही ज्यावेळेस असं समजू तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान होईल. सुखदुःख झालं हे शरीराला, लागलं हाललं दुखायला लागलं कुठं काय हे शरीराला, हे यंत्र आहे. हे यंत्र कधीतरी बिघडणार आहे. नथिंग इज परमनंट इन द वर्ल्ड. जगामध्ये परमनंट हे कोणतंच नसतं. आपण घर बांधायला गेलो, आपण किती चांगलं सिमेंट वापरा, किती चांगला प्रयत्न करा, पण ते शेवटी त्यालासुद्धा काही आयुष्य आहे. कुठल्या एखादी नवीन गाडी घ्या त्यालाही आयुष्य आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय आहे, आयुष्य आहे. आपण म्हणतो इतकी पक्की करू की त्याचं पुढं त्याला काहीच झालं नाही पाहिजे, असं कधीच होत नाही. आपण बऱ्याच वेळा एखादी वस्तू घेतो, टी व्ही घेतो, फ्रीज घेतो किंवा चांगली होतो का ते जास्त दिवस टिकाव किंवा काय, पण कुठल्याच गोष्टीला म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय आहे, आयुष्य आहे. मनुष्याला सुद्धा आयुष्य आहे, मनुष्याला सुद्धा मेंटेनन्स आहे. तसंच प्रत्येक वस्तूला सुद्धा काय आहे, मेंटेनन्स आहे. म्हणून सांगितलंय की नथिंग इज परमनंट.
मग असा तर हा सिद्धांत आहे. म्हणून भगवंतांनी काय आहे 8व्या अध्यायामध्ये तोच सिद्धांत सांगितला आहे की मरणसमयी जी इच्छा किंवा जे विचार, जी वस्तू आपल्याला आवडते तीच वस्तू आपल्या मृत्यूसमयी आपल्या मनामध्ये राहते आणि त्याप्रमाणे आपल्याला कर्मगती लाभते. म्हणून काय सांगितले की मृत्यूसमयी नाही का तो विचार आपल्या मनात आला पाहिजे. तर बऱ्याच वेळा आपल्या जसं एखाद्या डोंगरावर पाणी बघा पाणी पडतं, ते जर पाणी 12 दिशेने जर वाहायला लागलं तर काय होईल, त्याचा साठा होईल का, नाही. पण ते सगळं पाणी जर एका ओहोळीने जर ते पाणी येत गेलं तर त्या ओहोळीचं काय होईल, प्रवाह होईल. त्या प्रवाहाचं काय होईल, नदी होईल. नदीचं काय होईल, पुढं ते नदी समुद्राला जाऊन मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय की एवढ्या सगळ्या प्रवाहाचा म्हणजे आपल्या एवढ्या सगळ्या कर्माचा ओघ हा एकाच दिशेने पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की आपलं जे कर्म आहे ते कर्म किंवा जे कर्म ते एकाच दिशेने एकाच डायरेक्शने पाहिजे. म्हणतात ना इथं 100 पावलं चाललं तर इथं धन सापडेल, पण तिकडे करोडो पावलं चाललं तर धन सापडेल का, नाही. म्हणजे आपली दिशा, आपलं मार्गदर्शन आपले हे एक पाहिजे, तेव्हा ते आपल्याला त्या गोष्टी काय होतात तर साध्य होतात. बऱ्याच वेळा डॉक्टर आपल्याला औषध देतात का नाही, देतात. मग आपण काय करतो, दररोज ते काय म्हणतात, दररोज बाबा थोडं थोडं औषध घेत चला. पण आपण जर ती एकच बाटली कंप्लीट एकाच वेळेस घेतली तर काय होईल, गुण येईल का, उलट त्याचं नुकसान होईल, त्याचा त्रास होईल. म्हणजे याचा अर्थ काय की थोडंसं काय पाहिजे आपल्यामध्ये, सातत्य पाहिजे. बऱ्याच वेळा नवीन भक्त, नवीन शिष्य किंवा काय ते नवीन फार उत्साही असतात. नवीन उत्साही असल्यामुळे ते काय नवीन फार करतात, पण ते सातत्य तुमच्या 12 वर्षानंतर टिकत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी 12 वर्ष एक तप म्हणलेलं आहे. ते एक तप का म्हणायचं, कारण त्या 12 वर्षामध्ये तुमचं सातत्य काय हे टिकवलं जात होतं. म्हणतात आपल्या शरीरातला रक्तातला थेंब न थंब बऱ्याच वेळा 7 वर्षांनी काय होतो, बदलतो. आणि आपलं शरीर हे दर 12 वर्षांनी तसं पाहिलं तर बदललेलं असतं, बाहेरून नाही तर आतून. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या असंख्य पेशी आहेत म्हणा किंवा वेगळ्या प्रकारचे हे आहेत, तर त्या सगळ्या दर 12 वर्षांनी त्याच्यामध्ये काय होतं, परिवर्तन होतं. परिवर्तन होणं हा काय झाला, निसर्गाचा नियम झाला. म्हणून सांगा मग अशी निसर्गामध्ये कुठलीही गोष्ट परवड नसते तर ते काय होतं, परिवर्तन होत राहतं. आपण बऱ्याच वेळा मंदिरामध्ये गेलो, आता इथे काळभैरवाचं मंदिर बघितलं तुम्ही, तर पिंडीवर काय असतं, थेंब 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 काय करत असतं, पाणी पडत असतं. पण बऱ्याच वेळा ते थेंब थेंब पाणी पडण्यापेक्षा 2 बादल्या घेताना वाचल्या तर काय फरक पडेल का, शेवटी ते 2 थेंब पडून 2 बादल्याच भरणार. त्याच 2 बादल्या जर एकदम वतल्या तर काय होईल. म्हणजेच तिथे सुद्धा भगवंतांनी हेच सांगितलंय की ज्यावेळेस तो थेंब 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 वाहतो काय, तर याचा अर्थ त्याची सतत धार त्या पिंडीवर पडत असते. आणि ती सतत धार ही नेहमी महत्त्वाची असते. म्हणून आपल्या जीवनात जी काय आपण कर्म करतो त्याची सुद्धा काय आहे, सतत धार आपल्या याच्यावर पडत गेली पाहिजे, तर त्याचा उपयोग. नाहीतर उगा 2 बादल्या घेतल्यानं वाचल्या त्याचा उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला जे कर्म करायचं ते कर्म कसं करायला पाहिजे, हळूहळू करायला पाहिजे. आणि त्याच्या कर्मामध्ये काय करायला पाहिजे, तर सातत्य ठेवायला पाहिजे. जर सातत्य ठेवलं तर नक्कीच ते होतं. बऱ्याच वेळा होतं की बऱ्याच वेळा लोक की विचार करतात की हे विद्यार्थी समजा आजकालचे जे नवीन तरुण पिढी आहे, तर तरुण पिढी काय करते, अरे अध्यात्म करायचं आहे, मग ते कसं करायचं, आपल्याला तर काय सुट्टी मिळत नाही, आपल्याला तर कुठं काय हे होत नाही, आळंदीच्या वारीला काय जाता येत नाही. मग ते आम्हाला विचारतात बऱ्याच वेळा की काय करायचं महाराज. तर बऱ्याच वेळा आज खऱ्या अर्थाने परिस्थिती हीच आहे. परंतु तुम्ही तुमचं कर्म हे जर भगवंताला स्मरून केलं तर बाकीच्या काही गोष्टी करायची गरज लागत नाही. कर्म हेच काय आहे, पूजा आहे. म्हणून सांगले कर्मातून भक्ती, भक्तीतून ज्ञान आणि ज्ञानातून मोक्ष. तर तरुणांना आमची हीच विनंती की तुम्ही तुमचं जे तुम्हाला काम दिलं भगवंतानी ते काम निष्पाप भावनेने, प्रेमाने
आवडीने आणि भगवंताला स्मरून करा. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणून बऱ्याच वेळा आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही अनुग्रह घ्या, तरुणपणी अनुग्रह घ्या. म्हणजे काय होईल? तुम्हाला मंत्र दिला जाईल, नामस्मरण दिला जाईल आणि या नामस्मरणाच्या बलावर तुमची बुद्धी सतेज राहील. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सुचल्या जातील, इनोव्हेशन तुमच्या अंगामध्ये येईल, क्रिएटिव्हिटी तुमच्या अंगामध्ये येईल. आणि ही क्रिएटिव्हिटी आज खऱ्या अर्थाने काय महत्त्वाची. आणि जी क्रिएटिव्हिटी उत्पन्न होती ती कुठून होती? आपल्या मेंदूतून होती. पण मेंदूच्या पुढं काय आणलेलं आहे? प्रज्ञा जागृती. तर त्या प्रज्ञेतून काही गोष्टी इनोव्हेशन हे निर्माण होत असतं आणि ते इनोव्हेशन हे आत्म्याच्या माध्यमातून होत असतं. म्हणून सांगले आपली जी विल पॉवर किंवा आत्मशक्ती आहे ती आत्मशक्ती खऱ्या अर्थाने काय आहे? फार महत्त्वाची आहे आणि ती विल पॉवर जागृत व्हायला पाहिजे. म्हणून तरुणांना आमचा नेहमी सल्ला असतो की तुम्ही जे कर्म करता त्या कर्मामध्येच देव बघा. थोडं थोडं कर्म करा, त्याचं सातत्य ठेवा आणि मग नंतर तुमचं 12 वर्ष 1 तप 2 तप असं करता करता जेव्हा तुम्ही रिटायर होता आणि मग तुम्ही खऱ्या अर्थाने मग झोपून देऊ शकता. पण तोपर्यंत तुमचं सातत्य असलं पाहिजे. तर ते सातत्य काय आहे? तुम्ही टिकून ठेवा. बऱ्याच वेळा मरण काळ कधी येईल? बऱ्याच वेळा म्हणतो ना की काही याच्यामध्ये दिलं आहे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षात मरण येतं आहे का कृष्ण पक्षात येतं आहे माहीत नाही. पण संत नेहमी विचार करतात की ते आत्ताच आहे या घडीमध्ये आपल्याला आपलं सिद्धत्व साध्य करून घेतात. बऱ्याच वेळा असं सांगितलं की जे 4 देवता आहेत, उदाहरणार्थ काय? अग्निदेवता, आकाशदेवता, सूर्यदेवता आणि चंद्रदेवता. ह्या 4ही देवता आपल्याला आपण बघितलेलं आहे. तसं पाहिलं तर देव हा निर्गुण निराकार आहे. पण निदान जसं म्हणतो ना प्रत्येक देवता ही निर्गुण निराकार परमात्म्याचा काय असतं? अंश असतो. तर अशा हे 4 देवता आहेत. ह्या 4 देवता तरी आपण पाहिलेले आहेत का नाही? पाहिलेले आहेत. म्हणजे काय? तर आपण जर अग्निदेवतेचं जर आपण ध्यान केलं, अग्निदेवता म्हणजे काय? तर खऱ्या अर्थाने असणारी ऊर्जा, उष्णता, ऊर्जा. तर आपल्या शरीरामध्ये कायम तो अग्नी पेटत राहिला पाहिजे. न्यायमूर्ती रानडे नेहमी म्हणायचे की मला मरण असं यावं की कर्म करता करता मरण यावं. म्हणजे काय? त्यांचा अग्नी कायम पेटत राहिला पाहिजे. असं कर्म करता करता शेवटच्या श्वासापर्यंत कर्मामध्ये आपण काय केलं पाहिजे. नाही तर उगाच आपलं 4-5 वर्ष आपलं उगाच आपला हातरुणा लोळला आहे आणि ते मरण येईल ते विचार. म्हणजे याचा अर्थ अग्नी ज्वलंत नाही. त्याप्रमाणे सूर्य, तर सूर्यदेवता काय? सूर्याचं काय आहे? तेज आहे. तसं शेवटीच्या मरणकाळी जसा अग्नी आपल्याला महत्त्वाचा असा आहे तसाच आपली बुद्धी ही सुद्धा काय आहे? महत्त्वाची आहे. म्हणजेच बुद्धी आपली काय पाहिजे? सतेज पाहिजे. काय पाहिजे? बुद्धी सतेज पाहिजे. म्हणून सूर्याची प्रार्थना सांगितली. तसंच मरणकाळी चंद्रदेवता. चंद्रदेवता कशी आहे? प्रेमळ, सजोड, परोपकारी, शीतल. तसा मरणकाळी आपला स्वभाव असा पाहिजे, परोपकार वृत्ती पाहिजे, कोणावर चिडचिड नाही, कोणावर काय नाही, एकदम शांत असं राहिलं पाहिजे. म्हणजे चंद्रदेवताही थोडक्यात आपल्याला काय आलं? प्रकाश पाहिजे. आणि आकाश म्हणजे काय? तसं म्हणतो ना ते शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणामध्ये मरण पाहिजे, दिवसा पाहिजे. कारण दिवसा आकाश काय असतं? निरभ्र असतं. आणि असं हे निरभ्र आकाश शुक्ल पक्ष उत्तरायण असलं तर त्याच्यामध्ये आसक्तीचे ढग आपण तुम्हाला दिसतील का आकाशामध्ये? तर नाही. कारण काय असतं त्यावेळेस आकाश निरभ्र असतं. आणि असं निरभ्र आकाश म्हणजेच काय? आसक्तीचे ढग आहे ते बाजूला गेले पाहिजे. नाही तर मारताना जर सुद्धा तुमची आसक्ती जर एखाद्या गोष्टीमध्ये अडकली असेल तर पहिलं परत तुमचा पुढचा जन्म या वासनेपोटी म्हणजे त्या आसक्तीपोटीच तुमचा राहील. म्हणून आसक्ती विरहित राहिलं पाहिजे. म्हणून ह्याच्या 4 देवता आहेत: अग्निदेवता, सूर्यदेवता, चंद्रदेवता आणि आकाश. या 4ही गोष्टीपासून आपण काय केलं पाहिजे? तर काहीतरी आदर्श घेतला पाहिजे आणि दररोज त्याची पूजा करता आली तर पूजा ही केली पाहिजे. भगवद्गीतेमध्ये बघा एक श्लोक आहे, अंतकालेच मामेव कर्ण स्मरणमुक्ता कलेवरम या प्रयाती सद्भावम यती नास्त्रत्र संशय. हा
भगवद्गीतेमध्ये जसं आता ज्ञानेश्वरीमध्ये या 75 सांगितलं सेम तुमचं तत्व हे भगवद्गीतेमध्ये पण सांगितले. तर की जो मनुष्य मरणाच्या समयी माझं स्मरण करतो तो मलाच प्राप्त होतो यात संशय नाही. ठामपणे काय सांगितलेलं, ठामपणे विश्वास दिलाय की जो मला शेवटच्या क्षणी स्मरतो तर त्यालाच मी प्राप्त होतो यात संशय नाही. आता अंतकाल म्हटलेले, अंतकाल आणि मध्यान्ह काळ. बऱ्याच वेळा मध्यान्ह काळ काय आहे आणि अंतकाळ काय आहे. मध्यान्ह काळामध्ये व्यावहारिक काळ आणि पारमार्थिक काळ बराच असं म्हटलंय. तर मध्यान्ह काळ म्हणजे काय, साधारणतः आपण म्हणतो ना आता मध्यान्ह झाली म्हणजे काय, सूर्य आपल्या डोक्यावर आला म्हणजे काय, 12 वाजले. जरी झाला संन्यासी तरी माध्यमासी तोंडवासी, तरी मध्यान्हासी तोंड. संन्यासी झाला तरी 12 वाजता त्याला काय करतं, भूक लागती. मग म्हणजे हा काय आहे, हा मध्यान्ह काळ आहे. त्या मध्यान्ह काळामध्ये सगळी धडपड काय चालली असती तर ह्या पोटपाण्यावर चाललेली असते. आपला सगळा 8 तास काय आहे तर हा त्याच्यासाठीच आहे. म्हणून सांगते धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर मध्यान्ह काळामध्ये असं आहे तर माणूस बऱ्याच वेळा धर्म आणि मोक्ष विसरतो. अर्थ आणि काम याच्यामध्ये सगळं काय चालू असतं. तर तारुण्यामध्ये काय असतं, तारुण्यमत, धनमत आणि तिसरं श्रीमत. ह्या 3 मदामध्येच काय आहे तो आपला काळ व्यतीत करत असतो. खऱ्या अर्थाने तारुण्याची व्याख्या शिवाजी सावंतांनी दिली. तारुण्य म्हणजे काय, तारुण्य म्हणजे ज्वलंत धन्याचं अविरत स्पंदन, निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर, काहीतरी करावं असता वाटणारा उमेदीचं काळ. तारुण्याचं वर्णन केलं तर असं भरभरून येतं. बराच वेळा हनुमंताचं उदाहरण घ्या. हनुमंताने पण काय केलं, तारुण्याच्या काळामध्ये परोपकार आणि त्या तारुण्याचं उदाहरण खऱ्या अर्थाने आपल्याला आज घेता येईल. म्हणून त्या तारुण्यामध्ये तारुण्यमत, धनमत आणि श्रीमत याच्यामध्ये न लागता तारुण्याचा खऱ्या अर्थाने सत्कर्मासाठी उपयोग केला आणि आपलं जीवन सार्थकी कसं होईल याचा जर विचार केला तर तो खऱ्या अर्थाने योग्य असा ठरल. बऱ्याच वेळा म्हणून म्हणतो आपल्या ज्या 4 अवस्था, तर बऱ्याच वेळा ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि चौथं काय तर संन्यास. तर हे जे ब्रह्मचर्य म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी शिकावं, काहीतरी ज्ञान घ्यायचं. आणि ज्यावेळेस गृहस्थाश्रमी येतो तर ती जी 25 वर्षे ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. अर्थ आणि काम याच्याबरोबर आपण धर्म आणि मोक्ष याची सुद्धा तयारी करायला हरकत नाही. कबीराचा एक दोहा आहे, तो बऱ्याच वेळा आपण जन्माला येतो काय, जब हम पैदा हुए तब हम रोए जग हसे, ऐसी करनी कर दे मरण समय ज्यावेळेस ऐसी करनी कर दे हम हसे जग रोए. जाताना हसत जाता आलं पाहिजे आणि जाताना हसत जाताला यायच्या वेळेस सांगितलंय हे जे 4 देवता सांगितलं ना, अग्नी, सूर्य, चंद्र आणि आकाश यांचे जे गुण आहेत तर ते गुण घेऊन आपण काय करायला पाहिजे, हसतमुखे मरणाला काय आहे सामोरं जायला पाहिजे. खऱ्या अर्थाने मरणाची भीती बाळगायची गरज नाही. जगात 3 तत्व आहेत. एक म्हणजे जगावर भरोसा ठेवायचा नाही, मृत्यूला घाबरायचं नाही आणि तिसरं म्हणजे देवाला विसरायचं नाही. मृत्यू क्षणाक्षणाला मृत्यू आहे. आपल्या मनासारखी गोष्ट न घडणे म्हणजे याला सुद्धा काय म्हटलेलं आहे, मृत्यू म्हटलेलं आहे. अशी किती वेळा मारायचं. आणि बघा देवाला अशी घाबरट रडकी रडणारी, जेव्हा माझं कसं व्हायचं, मी काय करू, देवाला शूर, पराक्रमी, धाडसी, डेरिंगबाज अशी लोक आवडतात. काय कसं करू काय नाही. शिवाजी महाराज एवढे लढवाई होऊन गेले त्याला कारण ते शूर. तसं आपण सुद्धा मरणाला घाबरत नाही, काय होईल ते होईल. बऱ्याच वेळा लोक तारुण्यातले तरुण लोक सुद्धा आज बऱ्याच वेळा उद्योग का करत नाही तर डेअरिंग करत नाही. म्हणजेच काय घाबरतात, अरे काय होईल, फायदा होईल का तोटा होईल. पण आम्ही ज्यावेळेस सांगितलं की सत्कर्म करत राहा, प्रयत्न करत राहा. भगवंताच्या दोरीला जसं मला सांगितलं पतंगाच्या दोरीला तसं तो खेचणार आहे, ढील देणार आहे, सेल देणार आहे, परंतु ती उडणार आहे. तसेच तुम्हाला सुद्धा एक दिवस
ती झेप आकाशाशी घेता येऊ शकते. म्हणून आता आपण बऱ्याच वेळा आता त्याच्यामध्ये योगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रक्रिया झाल्या. मग षण्मुखी मुद्रा असेल, योगाचे काही प्रकार असतील, त्याच्यामध्ये पण रिस्क आहे. चालण्या बोलण्यामध्ये आज आपण तुम्ही इकडे एवढे सगळे मंडळी आज इथं आला, येताना सुद्धा तुम्हाला गाड्या घोड्या अमुक तमुक आहेच आहे. मग तुम्ही काही यायचं टाळलंय का? नाही. म्हणून मृत्यूला कधीही घाबरू नका. मृत्यूला असंच सामोरं जाता आलं पाहिजे. आणि असा हा मध्यान्ह काळ जर आपण तयारी सुरुवातीपासून जर केली तर नक्कीच आपला अंतकाळ काय आहे, शेवट नक्कीच चांगला होतो. आता बऱ्याच वेळा काय आहे, आपल्याला मनामध्ये काय येतात, शंका येतात. काय शंका येतात की बाबा सगळे म्हणतात हे जसं अंतकाळाचे, मग जर मरणकाळी जर आपण एखादी गोष्ट जर ठरवली आणि जर भगवंताचं नामस्मरण घेतलं, आत्तापासूनच घेतलं, परंतु जर अंतकाळी नाही आठवलं तर काय वाटतंच का नाही आपल्याला? तर त्याचं आत्तं उत्तर असं आहे, एक जडभरत राजा होता, शूर पराक्रमी, म्हणजे आपल्या भारत देशाला ज्या याच्यावरून नाव पडलं ते भारत देश जडभरत राजा. तो जडभरत राजा की म्हणतात ना की काही गोष्टी जे ऐश्वर असतं आपल्याला, ते ऐश्वर जे आपण असतं ते सुद्धा कधी कधी त्यागता आलं पाहिजे. म्हणजे भोगामध्ये आपलं जीवन नसून त्यागामध्ये आपलं जीवन आहे. तसं त्या जड भारत राजा काय करतो, आपलं सगळं साम्राज्य आपल्या मुलाबाळांना सोपवतो आणि मग जंगलाकडे जाऊन त्याच्यामध्ये तो ध्यानधारणा करत असतो. तर ध्यानधारणा करता करता बरेच वर्ष असे लोटतात. एक वर्ष नेमकं तो नदीवर स्नानाला जातो आणि स्नानाला गेल्यानंतर काय होतं, तिथे एक हरिण येतं, गर्भवती हरिण येतं आणि नेमकं त्याला सिंहाची डळकळी ऐकू येते आणि ती शेवटी हरणाचीच जाती. ती काय भीती आणि नंतर ती काय होते, तिथंच गर्भवती होते, तिथं ते पाडसाला सोडते आणि त्या भीतीने काय ती पळून जाते. आता ती पाडस पाहिल्यानंतर त्या जडभरत राजाला ताऱ्याचं याचं काय करायचं, मग तो काय करतो, त्याला घेतो काय आपल्या कुटीमध्ये जातो, तिथं ठेवतो. पण आपलं बराच वेळ त्याच्या इकडं ध्यानधारणा करायला लागलं की त्या परत ते पाडसाचं ध्यान काय म्हणे, अरे याला उद्या कुठं सिंहाने खाल्लं तर, किंवा याला जेवायला मिळालं काय, आणि पाणी पिलं का, म्हणजे थोडक्यात काय विचार काय ते. आणि असंच तो जडभरत राजा एवढा श्रेष्ठ, एवढा ऋषितुल्य, परंतु शेवटी काय होतं, त्या पाडसाचं ते विचार आणि ते ध्यान त्याच्यामध्ये ते करता करता त्याला नेमकं मरण येतं. आणि मरणानंतर कुठल्या जन्माला जातो तो, तर त्या हरणाच्या जन्माला जातो. म्हणजेच काय, आपण जर समजा एक बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, शेवटच्या क्षणी कुठलं स्मरण व्हायला पाहिजे हा विचार मनात येतो. परंतु जर शेवटचा विचार किंवा शेवटची वासना जर आपल्याला तशी सुचली नाही तर आपल्याला त्या जन्मामध्ये म्हणजे सत्कर्मामध्ये जाता येणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे, तर चांगला विचार आपल्या डोक्यामध्ये घेतला पाहिजे. किंवा मग दुसरी शंका अशी येते की आपल्याला हे जे मरण आहे ते मरण आपल्या हातात आहे का? मरण आपल्या हातात आहे का? बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो, पण खऱ्या अर्थाने मरण आपल्या हातात आहे. कारण त्याची जर आपण तजवीज केली तर, तसं तुम्ही भीष्माचार्याचं उदाहरण बघा, त्यांनी उत्तरायण काळापर्यंत आपण तो थांबला होता. तसं आपण जर आयुष्यभर सत्कर्म करत गेलो तर आपल्याला काय म्हणजे ना, जळी सही काष्टी पाषाण सगळं भगवंत तिथं आहे, हरदम रो उसी में. आपण कायम जर त्या याच्यामध्ये जर राहिलो तर नक्कीच आपल्याला शेवटी सुद्धा काय आहे, हरिनाम आपल्या मुखात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगितलं तो सततधार किंवा सातत्य आपल्या याच्यामध्ये राहिलं पाहिजे. तिसरी शंका अशी आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो अंतकाळी काय करायचं, तर भगवंताचं काय करायचं, नामस्मरण करायचं. मग लोक विचारतील अंतकाळी करायचं ना, मग आत्तापासून कशाला, मग कशाला तीर्थयात्रा करायच्या, कशाला देवदेव करायचा, कशाला पूजा करायला, अंतकाळी ना. मग अंतकाळी आपण विचार करू, वाटलं लय आठवलं नाही तर काय करू, एखादा नोकर ठेवू, त्याला म्हणायचं बघ म्हण रे राम राम म्हण म्हणायचं. मग तो आपल्याला सांगेल राम राम म्हण, आणि म्हणजे काय होईल, तो आपण राम म्हणू. तर पण तसं होत नाही. एक छोटंसं दृष्टांत सांगितलं तर, एक म्हातारा असतो, फार आजारी असतो. शेवटी त्याला काय आहे, पूर्वीपासूनच कंजूसगिरीची सवय असते, तो कंजूस असतो. आणि नंतर काय होतं, तर
तो त्याचा एकदम आजारी पडतो आणि वा के करत असतो. अरे ते मुलं विचार करता याला काय वासुदेव केशव म्हणायचं का काय, याची अजून काहीतरी इच्छा आहे, त्याला आपण कुठल्या तरी चांगल्या दवाखान्यात देऊ, चांगला तो नेता त्याला त्याचं हे करतात आणि तो नंतर बोलायला लागतो. परंतु बोलायला लागल्यानंतर तो आपल्या उलटं मुलांना वगैरे जातो, तुम्ही कशाला हा खर्च केला, त्या खर्चात उलटं माझा 10वान 13वान सगळं झालं असतं. म्हणजे याचा अर्थ काय, आपण गलत जरी म्हटलं एखादा नोकर ठेवून आपल्याला रामनाम करायला शिकू, परंतु रामनाम घेणं आणि त्याप्रमाणे ऐकणं, त्याप्रमाणे बुद्धी होणं हे होत नाही. म्हणून आपल्या काय हे बऱ्याच वेळा ही जी शंका येते ते खरं आहे की, परंतु त्याची सुरुवात तीर्थयात्रा करायच्या खरंच तरुणपणी करा, देवदेव करायचा हे करा. म्हणजे जी काही सुरुवात करायची ती जर सुरुवात केली तर नक्कीच मात्र चांगलं होईल. नाही तर आयुष्य जर कंजूसपणामध्ये याच्याप्रमाणे जसं आत्ता म्हटलं तसं काढलं तर त्याचा उपयोग होणार नाही. चौथी शंका काय येते तर नामोच्चाराचा आणि अंतकालाचा काय संबंध आहे का. तर जसं भगवंत श्रेष्ठ आहे तसं भगवंताचं नामसुद्धा काय आहे, श्रेष्ठ आहे. भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे की तो भगवत रूप होऊन जातो. राम नाम जपता पाप, राम नाम ऐकता ठक, राम नाम ठक ठाकुर और चोर, जिस नाम पे ध्रुव प्रल्हाद तर गए वही एक नाम और. म्हणजे नामात एवढी ताकद आहे जे ध्रुव प्रल्हाद अखंड पद प्राप्त झालं, तसं त्या नामस्मरणाने जे आपल्याला गुरूंनी आपल्या किंवा म्हणून सांगितलं शास्त्रामध्ये, गुरु करावा, अनुग्रह घ्यावा. अनुग्रह घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने गुरु नाम देतात, नंतर मंत्रजप देतात. त्या मंत्रजपाच्या त्या ज्ञानाच्या नामस्मरणाच्या याने तुम्हाला सद्गती प्राप्त होते. म्हणून आयुष्यात निगुराचं तोंडसुद्धा शास्त्रात बघायला नाही सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय, आयुष्यात येऊन प्रत्येकाने काय करायला पाहिजे, गुरु करायला पाहिजे. आपण पहिली आंघोळ करतो तशी शेवटची आंघोळ करतो, पण मधली आंघोळ म्हणजे काय तर ती अनुग्रहाच्या माध्यमातून केलेली काय असते, आंघोळ असते. आंघोळ म्हणजे काय तर आपण पवित्र होणं, म्हणजेच काय खऱ्या अर्थाने तुमचं पुनर्जन्म होणे. प्रत्येक माणूस चुकतो, जगात चुकत नाही असा माणूस नाही, परंतु झालेली चूक जर तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने तो तुमचा पुनर्जन्म आहे असे समजा. ज्या दिवशी आपल्याला कळतंय आपली चुकीची पाऊलवाट चालली आणि तिथं जर आपण सावध झालो तो खऱ्या अर्थाने तुमचा काय आहे, पुनर्जन्म आहे. आणि त्या पुनर्जन्मामध्ये तुम्ही तिथून पुढं खरं सुरुवात जरी केली तरी काही अर्थ नाही. बऱ्याच वेळा लोक चुकतात परंतु समजत नाहीत, तर त्यापासून धडा घेत नाही, तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून नामस्मरणाचा खऱ्या अर्थाने नामस्मरणाचा आणि आपल्या अंतकालाचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. जेवढा नामाचा जप वाढेल, जेवढं नामस्मरण वाढेल तशी तुम्हाला सद्गती प्राप्त होते. बऱ्याच वेळा सांगले अंतकाल कसा असतो, तो कसा गोड होतो. बऱ्याच वेळा एखाद्या अंतकालाच्या बघा 10व्याला किंवा याला बरेचसे होतो 10-20 हजार लोक येतात आणि 10-20 हजार लोक आल्यानंतर आपल्याला काय वाटतं, बघा त्याला AC मध्ये मरण आलं, त्याच्या दशक्रियेला हजारो लोक आले, म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा दिवस काय आला, गोड झाला, किंवा त्याचा शेवट काय झाला, कसा आला, गोड झाला. तर खऱ्या अर्थाने तो गोड आहे का तर नाही. खऱ्या अर्थाने गोड कधी होईल तर त्याला त्याचा शेवट समजून याच्यासाठी केला होता आत्ता असं शेवटचा दिन गोड व्हावा. शेवटचा दिन गोड व्हायचा असेल तर अंतकालाचे स्मरण हे पहिल्यापासून ठेवावे. अंतकालाचे स्मरण ठेवणे हेच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची काय आहे, कमाई आहे. तर आता काकस्पर्श झालेला आहे, त्यामुळे आपल्या वाणीला इथं विराम घेऊया. परत एकदा पवार कुटुंबीय, त्या पवार कुटुंबियाच्या ज्या मातोश्री आहेत कैलासवासी ग. सुलभा नाना पवार यांच्या दशक्रियेनिमित्त आज आपण इथे ही प्रवचनरूपी सेवा दिली होती. तर या मातेच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखद
दुःख पसरलेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची भक्ती भगवंत देव अशी मी भगवंतांनी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. शांती 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 ही कुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवंत की जय, महाराज की जय. आणि इथे काही लोकांना श्रद्धांजली व्हायची असेल त्यासाठी आम्ही व्यासपीठ इथं मोकळं करून देतो.